अरेंज मॅरेज नंतरचे पहिले 6 महिने पार्ट 1. नंबर 1. अरेंज मॅरेजमध्ये सुरुवात ही एका फॉर्मल अंडरस्टँडिंगने होते. एकमेकांचे फूड हॅबिट्स, स्लीपिंग टाईम, वर्क शेड्यूल हे हळूहळू एकमेकांच्या समोर येतात. त्यातूनच हळूहळू छोट्या-छोट्या कॉम्प्रोमाइजना आणि ॲडजस्टमेंटना सुरुवात होते. नंबर 2. घर बदलणं सोपं नसतं. नवीन घर, नवीन माणसं आणि त्यात ज्याच्या भरोश्यावर आपण त्या घरामध्ये येतो तो माणूस सुद्धा नवीनच. त्यामुळं त्या घरातले नियम, घरच्यांच्या सवयी या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे चिडचिड सुद्धा होते. नंबर 3. लहान-लहान इश्यूज जर अव्हॉइड करायचे असतील, तर एकमेकांच्यामध्ये कम्युनिकेशन होणं खूप गरजेचं आहे. कारण एखादा इश्यू आपल्याला छोटा वाटत असेल, पण कदाचित तोच इश्यू आपल्या पार्टनरसाठी खूप मोठा असू शकतो. त्यामुळे पुढे जाऊन जर गैरसमज होऊन द्यायचे नसतील, तर कम्युनिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नंबर 4. जसं समोरचा माणूस आपल्यासाठी नवीन असतो, त्यामुळे त्याच्या आवडी-निवडी, सवयी कळायला आपल्याला थोडा वेळ लागतो. तसंच आपण सुद्धा त्याच्यासाठी नवीनच आहोत. त्यामुळं आपल्याला आत्ता या क्षणी काय हवं आहे किंवा आपण का रागावलोय, आपले मूड स्विंग्स या सगळ्या गोष्टी त्याला समजायला आपण त्याला थोडा वेळ तरी दिला पाहिजे. पटलं असेल तर शेअर करा. आणि पार्ट 2 साठी फॉलो नक्की करा.